ठाणे शहरातील आरोग्य सेवेत एक महत्त्वपूर्ण टप्पा गाठत किम्स हॉस्पिटल्सने किम्स कडल्स माता आणि बालक केंद्राचे उद्घाटन केलंय. अत्याधुनिक सुविधा, अनुभवी तज्ज्ञ डॉक्टर आणि करुणामय सेवा या त्रिसूत्रीचा संगम असलेलं हे केंद्र ठाणे आणि परिसरातील मातांसाठी व बालकांसाठी सुरक्षित, आधुनिक आणि जागतिक दर्जाची वैद्यकीय सेवा उपलब्ध करून देणार आहे. हे केंद्र किम्स हॉस्पिटलच्या हेल्थकेअर विथ ह्युमॅनिटी या तत्वज्ञानाचं प्रतीक असून मातृत्व हा केवळ वैद्यकीय प्रवास नसून एक भावनिक अनुभव आहे. याची जाण ठेवून खास रीतीनं डिझाईन केलाय. प्रगत वैद्यकीय तंत्रज्ञान, संशोधनाधारित उपचार, अनुभवसिद्ध डॉक्टर्स आणि घरगुती वातावरणाचा मिलाप करून हा संपूर्ण आरोग्य सेवा अनुभव अधिक विश्वासार्ह करण्यात आला आहे. प्रसूती आणि स्त्रीरोग विभाग प्रमुख डॉक्टर विद्या शेट्टी म्हणाल्या, मातृत्व ही अनोखी आणि संवेदनशील यात्रा आहे. किम्स कडल्समध्ये आम्ही सुरुवातीपासून ते प्रसूतीनंतरच्या काळापर्यंत महिलांची सर्वांगीण काळजी घेतो. येथे प्रत्येक आई आणि प्रत्येक नवजात शिशूला सुरक्षित वातावरणात वैज्ञानिक, अचूक आणि मानवी स्पर्श असणारी आरोग्य सेवा दिली जाईल. किम्स हॉस्पिटलचे चेअरमन आणि व्यवस्थापकीय संचालक डॉक्टर बी भास्करराव म्हणाले, हे केंद्र हे फक्त एक वैद्यकीय सुविधा नाही, तर प्रत्येक आई आणि प्रत्येक बाळासाठी सुरक्षिततेचा, विश्वासाचा आणि उबदारपणाचा एक आश्वासक शब्द आहे. आमचं उद्दिष्ट असं आहे, केंद्र उभं करणं आहे, जिथे कुटुंबांना तज्ञता आणि सहानुभूती यांचा परिपूर्ण अनुभव मिळेल. किम्स हॉस्पिटलचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉक्टर बी अभिनय यांनी सांगितले, किम्स कडल्समध्ये देशातील काही सर्वोत्तम मातृत्व आणि बालक तज्ज्ञांना एका छताखाली आणलंय. प्रसूती हा कुटुंबासाठी अविस्मरणीय क्षण असतो. तो सुरक्षित, सन्मानपूर्वक आणि आनंददायी बनवण्यासाठी आम्ही सर्वोत्तपणे प्रयत्नशील आहोत. ग्रुप अध्यक्ष डॉक्टर चंद्रशेखर रामामूर्ती यांनी पुढे सांगितले, आमच्या प्रत्येक सेवेमध्ये वैयक्तिकीकृत देखभाल आणि तज्ञतेचा मिलाप आहे. भ्रूण चिकित्सेपासून NICU आणि PICU सेवांपर्यंत किम्स कडल्स सध्याच्या काळातील कुटुंबांच्या गरजांना उत्तम प्रकारे प्रतिसाद देते. प्रादेशिक मुख्य कार्यकारी अधिकारी सौरभ गुप्ता यांनी केंद्राच्या सामाजिक गरजेवर भर देत म्हटले, ठाणे हे वेगाने वाढणारं महानगर आहे आणि इथे दर्जेदार माता बालक केंद्रांची आवश्यकता होती. किम्स कडल्स ही गरज तांत्रिक दृष्ट्या उंचावलेली आणि कुटुंब केंद्रित दृष्टिकोनासह पूर्ण करणारी ठरते आहे. उद्घाटन सोहळ्यादरम्यान मान्यवर वैद्यकीय अधिकारी, डॉक्टर्स आणि स्थानिक नागरिकांचा मोठ्या संख्येनं सहभाग होता. कार्यक्रमानंतर आयोजित ओपन हाऊसमध्ये पाहुण्यांनी केंद्रातील वैद्यकीय तंत्रज्ञान, NICU युनिट, प्रसूती कक्ष व बालरोग विभागाची प्रत्यक्ष पाहणी केली. किम्स हॉस्पिटलचा ठाण्यातील हा नवीन उपक्रम शहरातील माता आणि बालक आरोग्य सेवेचा दर्जा पुढील पातळीवर नेणारा ठरणार आहे. किम्स कडल्सच्या माध्यमातून प्रत्येक आईला सुरक्षित प्रसूतीचा अनुभव आणि प्रत्येक बाळाला आरोग्यपूर्ण जीवनाची सर्वोत्तम सुरुवात देण्याचं ध्येय या ठिकाणी पूर्ण क्षमतेनं राबवलं जाईल. मला खरंच खूप आनंद झाला इथे किम्स कडल्सने हे नवीन हॉस्पिटल एस्पेशली मदर, चाइल्ड आणि न्यूबॉर्नसाठी चालू केलं आहे. हा जो न्यूबॉर्न केअर युनिट आहे आणि मी नवजात शिशु तज्ज्ञ आहे. पण त्याच्याबद्दल मला तुम्हाला असं सांगायचं आहे की हे जे नवजात कक्ष जो चालू केलं आहे त्याने खूप फायदा होणार आहे ठाण्यातच. कारण नवीन जन्मलेलं बाळ, अपुऱ्या दिवसावर झालेलं बाळ, त्यांना अतिशय म्हणजे अतिदक्षता विभाग आणि अतिशय स्पेशल केअरची गरज असते. आणि इथे हा सेटअप पण सुरेख आहे, ह्यांचे इक्विपमेंट छान आहे आणि ह्यांचे जे न्यूनेटल केअरचे डॉक्टर्स आहेत ते खरंच यंग ब्राईट माइंड्स, एव्हिडन्स बेस्ड मेडिसिन फॉलो करणारे आणि केअर विथ कंपॅशन देणारे. त्यामुळे नक्कीच इथे असं भरभराट होणार आहे या हॉस्पिटलची आणि पेशंट्सना चांगला फायदा होणार आहे की रिजनेबल किमतीत न्यूनेटल केअर त्यांना मिळणार आहे. ही खूप आनंदाची गोष्ट आहे. So we have started level 3, level 4 NICU, so which has all the facilities. Advanced ventilator है हमारे पास, high frequency है, nitric oxide है. So very small critical babies actually, even जिनका weight less than 1 kg है, gestation less than 28 weeks है, we are managing those babies. We have sent many small babies weighing up to 400-500 grams also we have sent home. So we are planning actually to make it a huge success, to make it actually providing a whole care from cot to crib also. So we have all the facilities. We provide maternal care also.
So it's a complete holistic mother and child care, which will provide not only to the NICU, which involves the family also in the care. नमस्ते, माझं नाव डॉक्टर सचिन साखरकर आहे. किम्स हॉस्पिटलनी लेवल 3 लेवल 4 NICU सुरू केलेलं आहे, जे नवजात शिशू जे वेळेच्या आधी जन्माला आलेले आहे त्यांच्यावरती फोकस करणार आहे. जनरली 13% बेबीज जे आहे ते वेळेच्या आधी जन्माला येतात, ज्याला आपण प्रीमॅच्युअर बाळ म्हणतो. आणि अशा बाळांना स्पेशल केअर, इन्क्युबेटर या सगळ्यांची गरज असते. कधी कधी त्यांना ब्रिदिंग सपोर्ट, CPAP किंवा व्हेंटिलेटर याची आवश्यकता असते. ती सगळी फॅसिलिटी इथे किम्स हॉस्पिटलनी तयार केलेली आहे. आमच्याकडे NICU ऑन व्हील्स म्हणजे मोबाईल व्हेंटिलेटर, मोबाईल इन्क्युबेटर आहे, जे दुसऱ्या ठिकाणी जर बेबी असेल तर ते बेबी आम्ही इथे घेऊन येऊ शकतो. त्याकरता आमची डेडिकेटेड टीम आहे, ज्या टीमला आणि आम्ही NICU ऑन व्हील्स असं बोलतो. मी डॉक्टर मनीषा जुवेकर. मी लहान मुलांची पीडियाट्रिक पल्मोनॉलॉजिस्ट आणि स्लीप स्पेशलिस्ट. साधारण म्हणजे मुलांचे जे लंग्स रिलेटेड प्रॉब्लेम असतात आणि स्लीपच्या वेळेला जे ब्रीदिंग डिसऑर्डर असतात त्यांच्याबद्दल मी बघते. तर किम्स हॉस्पिटलमध्ये हे जे नवीन व्हेंचर झालेलं आहे PICU, जे पीडियाट्रिक इंटेन्सिव्ह केअर युनिट आणि न्यूरोलॉजी इंटेन्सिव्ह केअर युनिट, हे अगदी अप्रतिम आहे. मोठं सेटअप आहे. ह्याच्यामध्ये जे वर्ल्ड क्लास इक्विपमेंट्स असतात, इवन लहानातली लहान मुलं म्हणजे उदाहरण 500-600 ग्रॅम किंवा जी मुलं वयाच्या आधीही जन्माला येतात त्या मुलांचं व्यवस्थित व्हेंटिलेशन किंवा श्वासनलिका व्यवस्थित आहे, त्यांचं मॅनेजमेंट आहे, डिफिकल्ट आहे. म्हणजे ह्या मुलांना कमीत कमी ब्रेन डॅमेज होणं खूप महत्त्वाचं आहे आणि कॉम्प्लिकेशन्स होण्याचं पण कमी चान्सेस असायला पाहिजे. असे आपले इथे एफिशियंट आणि वेल ट्रेन डॉक्टर्स आहेत. त्याच्यामुळे किम्स हॉस्पिटलमध्ये हे जे नवीन व्हेंचर सुरू झालेलं आहे हे अगदी अप्रतिम आहे आणि वेल इक्विप्ड आहे. सो आय थिंक आणि सपोर्टिव्ह आहे ज्या मुलांसाठी ज्यांना अगदी नाजूक परिस्थितीत असतात मुलं किंवा ज्यांना इंटेन्सिव्ह केअर बरेच दिवसांसाठी लागू शकते. आय थिंक दिस इज द बेस्ट प्लेस फॉर इट.